सर्वांना ख्रिस्तामध्ये शालोम सलाम. तेसलिकारास पहिले पत्र याचा अध्याय 5 वचन 23 आणि 24 फार सुंदर रीतीने आम्हाला सांगतं, शांतीचा देव स्वतः तुम्हास परिपूर्णपणे पवित्र करो आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या आगमन समयी तुमचा आत्मा, जीव व शरीर ही निर्दोष अशी संपूर्णपणे राखली जावो. आणि पुढे म्हटलंय, तुम्हास पाचारण करणारा विश्वसनीय आहे आणि तो हे नक्की करेलच. होय देवाच्या प्रिय लोकांनो, परमेश्वराने आम्हाला जे पाचारण केलेलं आहे ते पाचारण पूर्ण करण्यासाठी तो आम्हाला सामर्थ्य देतो. आणि या सर्व गोष्टीचा एक जो उद्देश आहे शेवटी प्रत्येकासाठी त्याचा हाच आहे की जेव्हा केव्हा प्रभू येशूचं आगमन आमच्यासाठी होणार आहे तेव्हा आमचं जीवन जे आहे त्याच्यासमोर एक पवित्र, आणि जसं इथं म्हटलं, आमचा आत्मा, जीव, शरीर पवित्र राखली जाओ, शुद्ध राखली जाओ, निर्दोष अशी त्याला भेटो. म्हणून म्हटले, तुमचा आत्मा, जीव व शरीर ही निर्दोष अशी राखली जावत. आणि हे आमच्या जीवनामध्ये जे आहे एक मुख्य उद्देश, ध्येय असं आम्हाला पुढे ठेवायचं आहे. बघा, आमच्या जीवनामध्ये आम्ही बऱ्याच परिस्थिती प्रसंगातून जात असतो, परंतु ख्रिस्तामधला जो आमचा प्रवास आहे त्यामध्ये आम्हाला स्वतःला सांभाळायचं आहे. आजच्या या जगामध्ये होत असलेल्या चुकीच्या घडामोडींमध्ये आमचा आत्मा, जीव, शरीर, आमचे विचार, आमचं जीवन आम्हाला शुद्ध, पवित्र, निर्दोष असं राखायचं आहे. कारण ही देवाची इच्छा आहे आणि आमच्या पाचारणाचा हा फार महत्त्वाचा भाग आहे. ह्यासाठी देवाने आम्हाला पाचारण केले. म्हणून एका ठिकाणी म्हटलंय की तुम्ही पवित्र असा कारण मी तुमचा देव परमेश्वर पवित्र आहे. पेत्राच्या पत्रात म्हटलेलं आहे आणि लेवीच्या पुस्तकामध्ये देखील आम्हाला या गोष्टी बघायला मिळतात. म्हणून देवाच्या प्रिय लोकांनो, आम्हाला आमच्या देवाप्रमाणे पवित्र आणि निर्दोष असं जीवन जगायचं आहे, जे त्याला आवडणारं आहे, जे अनेकांसाठी एक उदाहरण असेल. आणि परमेश्वर करो ख्रिस्तामध्ये आम्हाला असं जीवन जगण्यासाठी सहाय्य करो. तेसलिकाच्या मंडळीप्रमाणे आज हा संदेश तुमच्यासाठी, माझ्यासाठी आहे. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो.